आकाशचा वाढदिवस साजरा करायचा, केक कापायचा, मित्रांसोबत जल्लोष करायचा अशी तयारी सुरू होती। पण वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या ऐवजी गावावर शोककळा पसरली। आकाशवर श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे। अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील आकाश बाळासाहेब जाधव वय 28 आणि मयूर संपत जाधव वय 23 या दोन तरुणांचा मोटरसायकल खोल खड्ड्यात कोसळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दिनांक 13 रोजी रात्री उशिरा घडली। आकाशचा वाढदिवस मंगळवारी दिनांक 14 रोजी होता। त्यानिमित्त घरात उत्साहाने तयारी सुरू होती। रात्री मित्रांसोबत केक कापण्याचे ठरवून तो व मयूर मंचर येथे आले। रात्री उशिरा केक घेऊन ते आपल्या अवसरी बुद्रुक गावाकडे मोटरसायकलवर MH14 MN 7164 परत जात असताना अवसरी खुर्द हद्दीत सुरेश भोर यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या तब्बल 20 फूट खोल खड्ड्यात मोटरसायकल कोसळली। मोठा आवाज ऐकून परिसरातील सुरेश भोर, संदीप भोर, सरपंच वैभव वायाळ, अमोल वायाळ, अमित भोर व योगेश भोर हे मदतीसाठी धावून आले। त्यांनी दोर टाकून अर्धा तास जीव ओतून प्रयत्न करून दोघांनाही बाहेर काढले। मात्र त्यावेळी दोघांची हालचाल बंद झाली होती। मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी दोघेही मृत असल्याचे घोषित केले। घटनास्थळी सहाय्यक फौजदार गणेश डावखर, पोलीस कॉन्स्टेबल लखन माने व ढोबळे यांनी पंचनामा केला। या दुर्घटनेनंतर राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले। मंगळवारी सकाळी दोघांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार गावात भावनिक वातावरणात करण्यात आले। वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जागी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग ओढवला। अवसरी फाटा ते अवसरी खुर्द या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे खात्याच्या सीमेवर तब्बल 20 फूट खोल व 7 ते 8 फूट रुंद असा खड्डा तयार झाला आहे। या खड्ड्यात सांडपाणी साचलेले असून रात्री प्रकाशाच्या अभावामुळे तो दिसत नाही। स्थानिक नागरिकांनी सांगितले की जर या ठिकाणी संरक्षक कठडा असता तर 2 तरुणांचे प्राण वाचले असते। ग्रामस्थांनी हा खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी केली आहे। दरम्यान येथे गेल्या 5 वर्षात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।